ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवाञ्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्या जगन्नाथाय ते नमः। वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण। आजच्या तुका म्हणे या मालिकेमध्ये उपस्थित सर्वांचं स्वागत आहे। सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे की आपण आशीर्वाद द्या, भगवंताला प्रार्थना करा की आपण तुकोबाराच्या अभंगावर मी काही बोलू शकेन। संत तुकाराम जगद्गुरु आहेत आणि महाराजांचे एक एक अभंग म्हणजे एक एक भागवतातलं तत्व आहे। गीता भागवत त्याचं सर्व तत्वज्ञान, सर्व शास्त्रांचा सार, पुराणांचं तत्व महाराजांनी आपल्या अभंगातून व्यक्त केलेलं आहे। तर आजचा अभंग आपण घेतोय, उपदेशपर अभंग आहे, 4 चरणाचा। जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत, पोटापुरते काम परी अगत्य तो राम, पोटापुरते काम परी अगत्य तो राम, करणे ते हेची करी चित्ते पांडुरंग धरी, करणे ते हेची करी चित्ते पांडुरंग धरी, प्रारब्धी हेवा जोडी देवाची ते सेवा, प्रारब्धी हेवा जोडी देवाची ते सेवा, तुका म्हणे बळ बुद्धी बेचुनी सकळ, तुका म्हणे बळ बुद्धी बेचुनी सकळ। या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतायत, पोटापुरते काम, काम तर केलं पाहिजे, पण किती काम करायचं? पोटापुरतं आवश्यक जेवढं आहे तेवढं, अनावश्यक कार्य करू नका महाराज सांगतायत। प्रत्येकाला पोट दिलेलं आहे, प्रत्येकाचं पोट किती आहे? आपल्या टीच आहे, त्या टीचीनी टीचभर आहे, टीचभर किंवा वीसभर, प्रत्येकाचं पोट एवढंच आहे। आपल्या आपल्या टीचीने जर त्याचं माप घेतलं तर टीचभर आहे, आणि ते भरण्यासाठी आपण रात्रंदिवस कष्ट करत असतो। कशासाठी? तर पोटासाठी। महाराज सांगतायत असं करू नका। पोटाला किती लागतो? 2 भाकरी 4 भाकरी, 2 रोटी 4 रोटी। तर त्याच्यासाठी 12 तास 16 तास काबाड कष्ट करायची आवश्यकता आहे का? नाही।
तर मनुष्य काय त्याच्या मागं लागलेलं आहे. माझं पोट आहे, माझ्या कुटुंबाचं पोट आहे, भरण पोषण करायचंय, आणि म्हणून तो काय करतो, 12 तास 16 तास जॉब करतो, काम करतो, काबाड कष्ट करतो. पोट केवढं आहे तीच बरं आहे. मग तेवढ्या पोटाला किती लागतो, पण त्याच्यामध्ये समाधान नाहीये, संतुष्ट नाहीये. पशु पक्षी बघा, पक्षी काय करतात, आजच्या पोटाला जेवढं आपल्याला लागतं तेवढेच दाणे चोचीमध्ये घेऊन जातात. ते पिलांना भरवतात, ते स्टॉक करून भांडार भरून ठेवत नाहीत. 1 महिन्याचं राशन एकदम भरलं किंवा वर्षाचं एकदम धान्य भरलं, असं पक्षाकडे पशुकडे नसतं. ते दररोज फ्रेश ताजं अशा प्रकारचं अन्न खातात. मनुष्यासारखं साठवून ठेवत नाही. महाराज काय सांगतायत, पोटापुरते काम, काम हा प्रत्येकाला केलाच पाहिजे. प्रत्येक जण काम करतोय. कुणी कुटुंबासाठी काम करतोय, कुणी स्वतःसाठी काम करतोय, कुणी बॉससाठी काम करतोय, कुणी इंडस्ट्रीसाठी काम करतोय, कुणी नेत्यासाठी काम करतोय, कुणी देशासाठी काम करतोय. प्रत्येकाला काम केलं पाहिजे. ऍक्टिव्ह, तर मनुष्य ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. काम करणं हे प्रत्येकाला आवश्यक आहे. पण कशासाठी करायचं आणि किती करायचं, आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे, याचा मनुष्य विचार करत नाही. पोटापुरतं काम करताना भगवंतांनी आम्हाला पोट दिलेलं आहे म्हणून ब्रह्मदेवाकडे कंप्लेन आली, की ब्रह्मदेवा एकच पोट दिलंय आणि ते पण टीचभर. तुमची काहीतरी चूक झालेली आहे मनुष्य बनवताना. तर ब्रह्मदेवाने सांगितलं, हे पोट भरल्यानंतर तुम्ही परत या, मी आणखीन दुसरं पोट देतो. आणि जो मनुष्य मागायला गेला होता त्याचं पोट आतापर्यंत भरलं नाही आणि तो देवाकडे परत गेला. कारण पोट अशी वस्तू आहे की भरत नाही. आत्ता भरली तरी 4 तासांनी 6 तासांनी ते रिकामी वाटते, रिकामी होते. अशी वस्तू आहे पोट, जे कधी भरत नाही. तर संतुष्ट, भौतिक जगतामध्ये तुम्ही किती कमवलं तरी संतुष्टी ही खूप महत्वाची आहे. जर तुम्ही संतुष्ट नसाल, तुम्हाला तुष्टी मिळत नसेल, पुष्टी मिळत नसेल, तर तुमचं समाधान कधी होणार नाही. जसं भगवंताचे शुद्ध भक्त भगवंताची कथा पुन्हा 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 ऐकतात, त्यांना कधी तुष्टीचा अनुभव होत नाही, संतुष्ट होत नाहीत. त्यांना पुन्हा पुन्हा भगवंताची कथा ऐकावी वाटते. लालसा भक्तांना त्या ठिकाणी लागते. तसं या भौतिक जगतामध्ये किती कमवलं, लाख रुपये कमवलं, करोड रुपये कमवलं, तरी या लोकांची तुष्टी होत नाही. या भौतिक जगतामध्ये तुष्टी होणार नाही. आपल्याकडे किती असलं तरी आपल्याला कमीच आहे असं वाटतं, आणि म्हणून तुष्टीचा अनुभव त्या ठिकाणी या लोकांना येत नाही. परी अगत्य तो राम, तुकाराम महाराज काय सांगताय चरणाच्या पुढच्या अर्ध्या चरणामध्ये, परी अगत्य तो राम, पोटापुरते काम, परी अगत्य तो राम. राम हा केलाच पाहिजे. अगत्य, आवश्यक, रामाचं भजन करणं, रामाची सेवा करणे, भगवंताची भक्ती करणे हे अगत्य आहे, आवश्यक आहे. मनुष्य जीवनासाठी, खास मनुष्यासाठी ते आवश्यक आहे. पशु पक्षी प्राणी, जलचर वनचर, वृक्ष वेली भगवंताची सेवा आपणहून करू शकत नाही. पण मनुष्याला भगवंतानी बुद्धी दिलेली आहे आणि त्या बुद्धीचा उपयोग भगवंताच्या सेवेसाठी केला पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात, परी अगत्य तो राम. भगवान रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम, आदर्श अशा प्रकारचे भगवंत राम आहेत. आणि त्या रामांचं नाम घेतलं पाहिजे, रामाचं गुणगान केलं पाहिजे, रामांचे लीलांचं श्रवण केलं पाहिजे. परी अगत्य तो राम, करणे ते हेची करी, चित्ती पांडुरंग धरी. पुष्कळ लोक पुष्कळ कार्य करत असतात, नवीन नवीन तर्क वितर्क करतात, नवीन नवीन शोध लावतात. पण तुकाराम महाराज सांगतात, सगळं करा
पण त्याचा उपयोग जर भगवंताशी संलग्न नसेल, जर भक्तीमध्ये सेवेमध्ये संलग्न नसेल, तर त्याचा उपयोग नाहीये. ते सगळं इथंच राहणार आहे, ते सोबत येणार नाहीये. मग तुम्ही काय करा, करणे ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी. चित्तामध्ये भगवंताला धारण करा, मनामध्ये भगवंताचं स्मरण करा, आपले इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये लावा. करणे ते हेची करी. करण्यासारखं जर गोष्ट मनुष्यासाठी, मनुष्य प्राण्यासाठी जर असेल, तर चित्ती पांडुरंग भगवंताचं स्मरण चित्तामध्ये भगवंताला धारण करा. तर तुम्ही भगवंताला धारण नाही केलं, भगवंताची सेवा नाही केली, तर भजनहीन पशुभी समाना. प्रभुपाद सांगतायत, तो भगवंताची भक्ती करत नाही, तो चतुष्पाद चतुष्पाद नसून द्विपाद पशु आहे, पशुभी समाना. चित्तामध्ये पांडुरंगाला धारण करा, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. जन्मा आलियाचे फळ अंगा लागू नये मळ. त्रिगुणाचा मळ जो अंगाला लागू देत नाही, जो त्रिगुणाचा मळ आपल्या अंगाला लागू देत नाही, सत्व रज तम याच्या पलीकडे शुद्ध सत्वामध्ये जाऊन भगवंताच्या भक्ती प्रेममयी सेवेमध्ये संलग्न होतो, तो खरा मनुष्य आहे. आणि तो भगवंताच्या धामामध्ये जाण्यासाठी पात्र होतो. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. मग कुत्रे पण जन्मतात, सुकर डुकर पण जन्मतात, त्यांना पण पिल्ले होतात. माणसामध्ये ते पण खातात, ते पण झोपतात, ते पण त्या ठिकाणी विहार करतात. त्यांना पण भीती आहे. आहार निद्रा भय मैथून सामान्य येतात पशुभी नराना. हे चार पशुला पण आणि मनुष्याला पण दोघांना लागू पडतात. दोघांना अन्न पाहिजे, दोघंही खातात. आहार निद्रा भय मैथून. पशु आणि मनुष्यामध्ये मग काय फरक आहे, तर मनुष्याला भगवंतानी बुद्धी दिलेली आहे. ददामी बुद्धी योगम तम एन माम उपयांती ते. भगवंतानी बुद्धी का दिली, तर तुम्ही भगवंताची भक्ती करावी, शास्त्र गीता भागवताचं श्रवण करावं आणि भगवंताची प्रेममयी सेवा करून भगवंताच्या धामामध्ये भगवंताकडे पुन्हा परत जावं, म्हणून भगवंतानी बुद्धी दिलेली आहे. आणि त्या बुद्धीचा वापर जर भगवंताच्या सेवेमध्ये नाही केला, इतरत्र केला, तर मनुष्य अपराधी आहे. त्याच्यासारखा दुसरा कोणी अपराधी नाहीये. प्रारब्धी हेवा जोडी देवाची ते सेवा. पुढच्या चरणामध्ये महाराज सांगतायत, प्रारब्धी हेवा. प्रारब्ध आमच्या प्रारब्धात असेल तर मिळेल, असेल नशिबात तर देव देईल. अरे पण तुम्हाला हालचाल केली पाहिजे, कष्ट केले पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे, प्रयास. तुम्ही जर प्रयत्न नाही केले तर भगवंत कसं देणार? भगवंत काय आपले बांधील आहेत का? भगवंत शुद्ध भक्तांच्या अधीन असतात. साधुना हृदयम मह्यम. भगवंत शुद्ध भक्तांच्या अंकित असतात, सामान्य लोकांच्या नाही. जोडी देवाची ते सेवा. जर प्रारब्धामध्ये आपण हेवा केला, जर प्रारब्धामध्ये आपण काही चांगलं पुण्यकर्म केलं, जर भगवंताला प्रार्थना केली की भगवंता मला तुमची सेवा द्या, भगवंता मला तुमच्या सेवेमध्ये संलग्न करा. आपण भगवंत नामाचा जप करतो सकाळी ब्रह्म मुहूर्तावर 2 तास, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यामध्ये काय मागतो, हे राधा राणी, हे कृष्णा, मला तुमच्या सेवेमध्ये संलग्न करा. अशा प्रकारचा हेवा जर आपण केला असेल, अशा प्रकारचं प्रारब्ध संचित क्रियमान जर आपलं असेल, तर आपल्याला काय, जोडी देवाची ते सेवा, तर भगवंताची सेवा प्राप्त होते. भगवंताला प्रार्थना केली पाहिजे, भगवंत मला तुमची सेवा द्या, मला तुमच्या सेवेमध्ये संलग्न करा, माझ्यावर कृपा करा. अशा प्रकारे आपण प्रार्थना पुन्हा पुन्हा केली, जसं एखादं लहान बालक पुन्हा पुन्हा आपल्या माता पित्याकडे हट्ट धरतो आणि माता पिता ऐकून ऐकून त्याचं गारानं ऐकून ऐकून एकदा काय म्हणतात, तुला हे पाहिजे ना, घेऊन टाक. तसं भगवंत कृपा करतील, त्याच्यामध्ये शंका नाहीये.
भगवंतांना प्रार्थना केली तर भगवंत ते पूर्ण करतात. जोडी देवाची ते सेवा, आणि त्या हेवेमुळं, त्या इच्छेमुळं, त्या प्रार्थनेमुळं भगवंताची सेवा प्राप्त होते. आणि सेवा केल्यानंतर भगवंताची प्रेममयी सेवा केली तर भगवंत काय करतात, त्याला मुक्त करतात. या भवबंधनातून, या कष्टातून, या संसारातून, ते त्रिविध ताप आहे त्यातून भगवंत अशा भक्ताला, जो सेवेमध्ये संलग्न झालेला आहे, त्याला मुक्त करतात. तुका म्हणे बळ बुद्धी वेचुनी सकळ. शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतायत आपण काय केले पाहिजे, भगवंताची सेवा कशी केली पाहिजे, बल आणि बुद्धी दोन्ही त्या ठिकाणी लावले पाहिजे भगवंताच्या सेवेमध्ये. तसं हनुमंतांनी बलही लावलं आणि बुद्धीही लावली. प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये बल बुद्धी वेचुनी सकळ. ते म्हणले नाहीत की थोडस आता मी एवढा पर्वत कसा उचलू, ते संजीवनी कशी घेऊन येऊ. भगवंतांची कृपा होती, भगवंताचे महान दास्य सेवा हनुमंतरायांनी केली आणि द्रोणागिरीसारखा पर्वत आपल्या हातामध्ये धारण करून वायूच्या वेगाने भगवंताच्या सेवेमध्ये संलग्न झाले. तसे बल आणि बुद्धी आपल्याला भगवंतांनी बल दिलेलं आहे, ताकद दिलेली आहे, शक्ती दिलेली आहे आणि बुद्धी दिलेली आहे. मत्त स्मृती ज्ञान अपोहनमच. गीतेमध्ये भगवंत सांगतात मीच काय केलेलं आहे, स्मृती दिलेली आहे, आणि विस्मृती देणारे मीच आहे, आणि बुद्धी देणाराही मीच आहे. मत्त स्मृती ज्ञान अपोहनमच. ज्ञान देणाराही मीच आहे. भगवंतापासून या सर्व गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत, आणि जे भगवंताने आपल्याला दिलेलं आहे तेच भगवंताच्या सेवेमध्ये लावायचंय. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. तर भगवंताने आपल्याला जे दिलंय त्यातलंच आपल्याला भगवंताच्या सेवेमध्ये लावायचं आहे. आपल्याला काय पद दुसरीकडून काबाड कष्ट करून किंवा विकत आणायचं नाहीये. आणि भगवंताच्या सेवेमध्ये आपल्याला काही द्रव्य वगैरे नसेल तरी भगवंत पत्रम पुष्पम फलम तोयम. एखादं फूल, एखादं फळ, पाणी, एखादं पत्ता, पान, एवढं जरी भगवंताला दिलं तरी भगवंत ते आनंदाने स्वीकारतात. भगवंत भावाचे भुकेले आहेत, प्रेम भावाचा भंडारी. भगवंताला भाव पाहिजे. तुम्ही किती भावपूर्वक, किती प्रेमाने भगवंतांना अर्पण करताय. सेवेमध्ये मी पाहतो मंदिरामध्ये अनेक लोक येतात, भगवंताला अनेक प्रकारच्या स्वीट्स, फ्रूट्स, फुलं घेऊन येतात, भगवंताला ऑफर करतात. काही लोक असे असतात की जे फळं एवढे खराब झालेले की घरामध्ये कुणी खाणार नाही, मग ते काय करतात, भगवंताला आणून देतात. काही लोक असे असतात जे आपले नोट फाटलेले, लक्ष्मी, पैसे, जे पैसे कुठे चालत नाही, जे नोट फाटलेले कुठे चालत नाही, ते आणून भगवंताच्या हुंडीमध्ये टाकतात. भगवंताला काही कमी आहे का? तुमचा भाव काय आहे? भगवंताला चांगलं द्या. तुळशीचं एक चांगलं टवटवीत पान द्या, एक चांगलं फूल द्या. ते म्हणत नाही तुम्ही 1 किलो फ्रुट्स घेऊन या, 2 किलो स्वीट घेऊन या. नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. जो भक्तिभावाने मला अर्पण करतो त्याचा भगवंत स्वीकार करतात. आणि मी या प्रस्तुत अभंगामध्ये भगवंत सांगतायत पोटापुरते काम परी अगत्य तो राम. आपण पाहिलं 2:17 मागच्या प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येमध्ये आले. अयोध्येमध्ये 4 वेळा आनंद झाला. जेव्हा भगवान श्रीरामचंद्र अवतरित झाले, जन्म झाला, त्यावेळी अयोध्येमध्ये आनंद झाला. पुन्हा रामप्रभूचं विवाह झाला, त्यावेळी अयोध्येमध्ये आनंद साजरा झाला. तिसरा आनंद जेव्हा रामप्रभू वनवासातून परत आले, तेव्हा सर्व अयोध्येतील जनता, पशु पक्षी सर्व आनंदित झाले. आणि चौथ्या वेळी जेव्हा आपण पाहिलं मागच्या महिन्यामध्ये अयोध्या सजली होती, नटली होती, आणि असंख्य लोक आधी प्रभू श्रीरामचंद्रांचं, रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येमध्ये गर्दी करतायत. तेव्हा मागच्या महिन्यामध्ये
22 तारखेला पुन्हा आनंद झाला अयोध्येमध्ये, आनंदोत्सव. हा आनंद उत्सव चालू झालेला आहे. हा आनंद उत्सव इस्कॉन मध्ये नेहमीच आहे. इस्कॉन मध्ये आनंद उत्सव हा कधी थांबत नाही. 22 तारखेला परवा नित्यानंद त्रयोदशी, नित्यानंद त्रयोदशी साजरी झाली. अनेक उत्सव आहेत, अनेक आचार्याचे आविर्भाव तिरोभाव आहेत. वसंत पंचमी आहे आणि हे 15 दिवस महिना, आणि पुढच्या पौर्णिमेला गौरांग प्रभूंचा जन्मदिवस, गौर पौर्णिमा उत्सव. अशा उत्सवांची मालिका इस्कॉन मध्ये चालू असते. तशा प्रकारचा उत्सव अयोध्येमध्ये सुरू झालेला आहे आणि तो उत्सव थांबण्याचं नाव घेत नाही. पोटापुरते काम परी अगत्य तो राम. रामाचं कार्य अगत्य केलं पाहिजे महाराज सांगताय. जसं 4 वेळा अयोध्येमध्ये उत्सव झाला, आनंद उत्सव सुरू झालेला आहे, चौथा तो काही थांबत नाहीये. तसं प्रभुराम, 4 राम आहेत. कोणते कोणते राम आहेत? राजा श्रीराम किंवा रामलल्ला हे एक राम आहेत. दुसरे बलराम, श्रीकृष्णाचे बंधू बलराम हे दुसरे राम आहेत. तिसरे राम आहेत परशुराम, ज्यांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, ज्यांच्या हातामध्ये परशु असतो. भगवंताचे 27 अवतार आहेत परशुराम. आणि चौथे राम आहेत ज्यांनी कलियुगामध्ये अवतार घेतला. चौथे राम हे नित्यानंद राम आहेत. नवदीप गोत्रु में नित्यानंद महाजन, हे नित्यानंद रामाने अवतार घेतला कलियुगामध्ये. जे बलराम आहेत, जो लक्ष्मण आहे, जे गुरुतत्व आहे, तेच या कलियुगामध्ये नित्यानंद प्रभूच्या रूपाने अवतरित झाले. आणि चैतन्य महाप्रभूच्या सोबत महाप्रभूच्या आदेशाचं पालन करत हरे कृष्ण मंत्राचा प्रचार प्रसार केला. त्यांनी यात्रा केली. बलदेवानी जशी यात्रा केली होती. बलराम जेव्हा कौरवांचं युद्ध चालू होतं तेव्हा ते युद्धामध्ये त्यांनी भाग घेतला नाही आणि ते तीर्थयात्रेला निघून गेले. भगवान बलराम भगवान आहेत, आदिगुरु आहेत, त्यांना यात्रा करायची आवश्यकता आहे का? पण ते अपने आचार्य जगत शिकाय, आपल्या आचरणाने जगताला शिकवण्यासाठी बलरामाने यात्रा केली. लक्ष्मणाने यात्रा केली 14 वर्ष. सगळ्यामध्ये श्रेष्ठ आणि प्रभू रामचंद्रांचे जवळचे, प्रभू रामचंद्राची सेवा करणारे महान भक्त लक्ष्मण. अयोध्या सोडून गेले वनवासाला 14 वर्ष. सर्वांनी रामाला सोडलं, रामाने सर्वांना मागे टाकलं. पण लक्ष्मण 14 वर्ष त्यांच्या सोबत एक क्षण विश्रांती न घेता, एक दिवस निद्रा न घेता 14 वर्ष भगवंताची सेवा केली. अशा प्रकारचं महान व्यक्तित्व भगवान लक्ष्मण आहेत. लक्ष्मण सुद्धा भगवंत आहेत, भगवंताचे अवतार आहेत, भगवंताचे अंश अवतार आहेत. आणि या कलियुगामध्ये तेच नित्यानंद महाप्रभूच्या रूपाने येतात. आणि नित्यानंद महाप्रभू बालवयामध्येच आपल्या शिक्षा गुरुच्या सोबत संपूर्ण तीर्थयात्रा करतात. अशा प्रकारे तीर्थयात्रा करून संपूर्ण जगताला एक आदर्श दाखवणारे राम, नित्यानंद राम, त्यांचा जन्मदिवस, आविर्भाव तिथी नित्यानंद त्रयोदशी आपण परवाच्या दिवशी साजरी केलेली आहे. तर अशा प्रकारे पोटापुरते काम परी अगत्य तो राम. नित्यानंद प्रभूची कृपा झाल्याशिवाय चैतन्य महाप्रभूची कृपा होत नाही, आणि चैतन्य महाप्रभूची कृपा झाल्याशिवाय राधा कृष्ण भगवंताची कृपा प्राप्त होत नाही. नित्यानंद महाप्रभू हे महाजन आहेत आणि त्यांचं नाम आपण घेतलं पाहिजे, त्यांची लीला आपण ऐकली पाहिजे, त्यांचं श्रवण आपण केलं पाहिजे. आणि त्यांची सेवा केली तर गौरांग प्रभू प्रसन्न होतात. आणि चैतन्य महाप्रभू प्रसन्न झाले
तर भगवंत प्रसन्न होतात आणि आपला भक्तीचा मार्ग अग्रेसर होतो. प्रस्तुत अभंगामध्ये ते महाराज सांगतायत की आपण आवश्यक काय आहे तर करणे ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी. भगवंताची सेवा करणे, चित्तामध्ये भगवंताचं स्मरण करणे, ध्यान करणे, भगवन नामाचा जप करणे हे आवश्यक आहे, अगत्य आहे. आणि ते कसं केलं पाहिजे? आपली संपूर्ण शक्ती. असं नाही की आपण एक तास सेवा केली बास आता. आपली शक्ती किती आहे, संपूर्ण शक्ती, आपल्याकडे बल किती आहे, आपल्याकडे बुद्धी किती आहे, ती आपण भगवंताच्या सेवेमध्ये लावली पाहिजे. प्राणो आर्तो धियो वाचो. आपले प्राण, आपल्याकडे असणारं धन, आपले इंद्रिय, आपली शरीर बॉडी, आपली बुद्धी हे भगवंताच्या सेवेमध्ये लावली पाहिजे. भगवंताची सेवा हे सगळ्यात श्रेष्ठ कर्म आहे, सगळ्यात उच्च अशा प्रकारचं कार्य आहे. बाकी सर्व कार्य हे निष्फल आहे. बलराम हे आदि गुरु आहेत, नित्यानंद प्रभू हे सुद्धा आदि गुरु आहेत. नित्यानंद प्रभू एक दयालू कृपालू अशा प्रकारचे अवतार, नित्य आनंद, स्वतः आनंदामध्ये राहतात आणि दुसऱ्यांनाही आनंद वाटतात. आनंद प्रदान करण्यासाठी त्यांनी अवतार घेतलेला आहे आणि सर्वांना आनंद देतात. पात्र अपात्र न देखी. जेव्हा नित्यानंद प्रभू प्रचार करत होते, जगाई मदाई सारखे अपराधी, असा कुठलाही अपराध नाही, असं कुठलंही पाप नाही जगामध्ये जे त्यांनी केलं नाही. ब्राह्मण कुलामध्ये जन्मले पण घोर पाप करत होते, सर्व प्रकारची पाप करत होते आणि त्यांना प्रचार करण्यासाठी नित्यानंद प्रभू गेले जगाई मादाईना आणि त्यांना सांगितलं, कृष्ण म्हणा, कृष्ण बोलो, कृष्ण भजो कृष्ण, कृष्णाचं नाव घ्या. ते मत्त होते, नशेमध्ये धुंद होते आणि त्यांनी नित्यानंद प्रभूवर हल्ला केला. जगाई मधाई एकदम दुष्ट प्रवृत्तीचे संत कोण आहेत, भगवंत कोण आहेत, भक्ती काय आहे याच्याशी त्यांचा काही सुतराम संबंध नाहीये, असे ते मत्त नशेमध्ये त्यांनी काय केलं, नित्यानंद प्रभूच्या डोक्यामध्ये जो मटका होता डोक्यामध्ये मारला आणि रक्त येऊ लागलं. आणि ती बातमी चैतन्य महाप्रभूंना समजली आणि चैतन्य महाप्रभू आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी सुदर्शनाला आवाहन केलं. तेव्हा नित्यानंद प्रभू चैतन्य महाप्रभूला थांबवतात. तुमचा अवतार त्या कलियुगामध्ये दुष्टांचा नाश करण्यासाठी नाहीये. दुष्टांच्या हृदयामध्ये जे वाईट चित्तामध्ये, हृदयामध्ये जे वाईट कृत्य, वाईट वासना, जे हृदय मलिन झालेलं आहे, कल्मश साठलेलं आहे, ते नाश करण्यासाठी आहे. तुम्ही जर अशा दुष्टांना मारायला लागले तर कलियुगामध्ये सर्वच पापी आहेत आणि सर्वांचाच नायनाट तुम्हाला करावं लागेल, सर्वांना मारावं लागेल. कलियुगामध्ये सर्व पापी आहेत. या सर्वांना तुम्ही मारण्यासाठी तुमचा अवतार नाहीये, या सर्वांना तारण्यासाठी अशा प्रकारे तुमचा अवतार आहे. तर महाप्रभूला विनंती केली, तुम्ही यांच्या हृदयामध्ये परिवर्तन करा, हृदयामध्ये शुद्धीकरण होईल अशा प्रकारची कृपा करा. आणि त्यांना काय केलं, नित्यानंद प्रभूंनी सांगितल्यानंतर त्यांना हरिनाम दिलं आणि तेही भगवंताचे कृपा प्राप्त झाले आणि भगवंताचा नामजप करू लागले. हरिदास ठाकूर दररोज 3 लाख नामजप करायचे आणि जगाई मदाई यांचाही उद्धार झाला. आणि ते कशामुळं, ते दररोज 2 लाख नामजप करू लागले. भगवंताची कृपा आहे. भगवंताची कृपा भक्ताच्या माध्यमातून होते. हे नित्यानंद प्रभूंनी त्यांच्यावर कृपा केली
आणि ते दाखवलेलं आहे की भगवंताची कृपा भक्ताच्या शिवाय होत नाही. आणि स्वतःच्या याच्यावर तर कधीच होत नाही. मी माझ्या स्वबळावर भगवत धामात जाईन असे जर कोण म्हणणारे असतील तर ते कधी पोचू शकत नाही. बिना महत सेवा, महात्म्यांची कृपा, संतांची कृपा, भक्तांची कृपा, भक्तांची सेवा जर केली तर भगवंताची कृपा प्राप्त होते आणि तो भगवत धामामध्ये जातो. स्वबळावर कुणीही भगवंताची भक्ती करू शकत नाही. म्हणून प्रभुपादांनी इस्कॉनची स्थापना केलेली आहे आणि सांगितलेलं आहे वैष्णवाचा संग करा, भक्तांचा संग करा. वैष्णव सेवन, वैष्णवांची सेवा करा आणि भक्तांची वैष्णवांची सेवा संग केल्यानंतर आपला मार्ग त्या ठिकाणी प्रशस्त होईल. त्याच्यासाठी प्रभुपादांनी इस्कॉन सारखी संस्था स्थापन केली की आपण भक्ताचा संग घेऊ आणि भक्ताच्या संगतीमध्ये भक्ती कशी करायची याचं ज्ञान आपल्याला मिळेल आणि हळूहळू पण भागवत सेवा नित्यम भागवत सेवया हरिनाम जप या सर्व गोष्टींचा उपयोग करून आपण आपल्या जीवनाचं लक्ष ध्येय त्या ठिकाणी गाठू शकू. अशा प्रकारची इस्कॉन संस्था प्रभुपादांनी स्थापन केलेली आहे आणि तशाच प्रकारे जगद्गुरु तुकाराम महाराज सर्वांना मुक्त करण्यासाठी, सर्वांना भक्ती देण्यासाठी, सर्वांना भक्तीचं ज्ञान देण्यासाठी आपल्या अभंगामधून संपूर्ण जगतभर प्रचार प्रसार त्या ठिकाणी करत आहेत. आजही महाराजांचे अभंग सर्व जगतामध्ये सर्वांना उपयोगी पडत आहेत. जगतामध्ये महाराजांचे अभंग गायले जात आहेत आणि त्याचं पालन होत आहे. आणि काही लोक नसले करत तर इस्कॉनवाले ते महाराजांनी सांगितलं त्या नियमांचं त्या ठिकाणी पालन करून आपला स्वतःचा मार्ग प्रशस्त करून घेत आहेत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण या ठिकाणी थांबूया. हरे कृष्ण.